तुझ्या रिलेशनशिप बद्दल विचारताना मी तुला एक मीम दाखवेन, ते मीम तू जरा बघ आणि जरा शी खूप फनी मीम आहे. माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेलच. त्याच्यात राधा म्हणाली होती की अर्थात की तुझा बॉयफ्रेंड किंवा व्हॉट एव्हर तुझं रिलेशनशिप ज्याच्यासोबत आहे त्याने 3 वर्ष, माझ्या मते 3 वर्ष झाली तुझ्या हातनच तो जेवतो. सो त्याच्यावर हे एक फनी मीम आहे. त्याच्यावर तुला काय बोलायचंय मला प्लीज सांगशील की खूप छान हे आहे. आम्ही ना अनुश्री आणि मी आम्ही असं बसलो होतो, तर ती तिचं पास सांगत होती, मी माझं सांगत होती. 3 वर्ष आम्ही रिलेशन मध्ये होतो, म्हणून का 3 वर्ष मी त्याला जेवायला नव्हती घालत होती. जेव्हा म्हणजे मला सांगायचं होतं तिला असं की मला त्याची खूप आठवण येते आणि मी त्याला जेवायला घालत होती असं माझ्या हाताने, तर मला त्याची आठवण पण येते. तू म्हणालीस की तो त्या माझ्या हाताशिवाय तो जेवलाच नाहीये कधी, नाही असं जेवलाय. म्हणालीस. कारण जर तो शोला किंवा कुठे बाहेर गेलाय तर तो जेवला असणार त्याच्या हाताने, पण माझ्या घरामध्ये आल्यानंतर आम्ही राहत होतो, तिथे आल्यानंतर माझ्याच हाताने जेवत होता तो. ओके. पण तू लिव्ह इन मध्ये राहत होतीस की अजून राहते, आणि हे नाही, रिलेशनशिप आता कसं माझं आहे? नाही आहे त्याच्यासोबत काय रिलेशन. आधी माझं होतं, तर मी तेच अनुश्रीला सांगत होती की होतं तर होतं. पण तुला माहितीये का, तू हे बोलल्यानंतर इंटरनेटवर एवढं सर्च झालंय की राधा मुंबईकरचा बॉयफ्रेंड कोण आहे, आणि बऱ्याच जणांनी अंदाजही लावले. तू जे नाव घेतलंस त्या नावावरनं बऱ्याच जणांनी अंदाज लावले. पण तो अंदाज खोटा आहे, मला सांगायचं आहे. जो की तुम्ही अंदाज लावलाय तो खरंच खोटा पण जरा अंदाज प्लीज आहे. खुलासा करून सांगशील, कारण ते नाव अर्थात तुझ्या नाही, त्या मला खुलासा नाही करायचा ह्या गोष्टीवरती. मी सांगू शकते की तो पण कोणतरी असं मोठा आहे. सिंगर आहे, आणि असं तू म्हणाली त्याच्यात म्हणून तुला हां, विचारते. मोठा आहे कोणतरी आणि तो पण बिग बॉस मध्ये येणार होता. तर त्यामुळे मी बोलत होती की तो बिग बॉस मध्ये जर असता तर असं असं झालं असतं, हे मला सांगायचं होतं बस. ओके. पण मग आता ते रिलेशन कंटिन्यू पुढे नाही राहणार आहे? नाहीये. नाहीच आहे. नाहीच मी आहे. माझं सांगत होती, कारण ती तिचं व्यक्त करत होती, मी माझं व्यक्त करत होते असं. म्हणजे लोकांनी जो शोधला आहे आणि ते सगळं जे काही त्याचं गुगलवर जे काही नाव पण लोकांनी येतंय. खूप काय रोहित, रोशन काय नावं काढतात, असं काही नावच नाहीये ते. ओके, तर हा खुलासा तर झालेला आहे.